दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. लातूर हे नवरत्नाचाच नाही, हजारो रत्नाचा दरबार म्हणून ओळखला जातो. लातूरचं नाव देशात आणि साता समुद्रात पल्याड नेणारे अनेक प्रतीक म्हणजे चिन्ह या ठिकाणी आहेत. आणि आज आपण आपल्या भेटीसाठी एक तरुण वयामध्ये एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं सामाजिक जाणीवा ठेवून विधिज्ञ म्हणजे फक्त आणि फक्त एनकेन प्रकारे काय येणाऱ्या क्लायंटला बकरं न समजता त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, सामाजिक जाणीवा ठेवल्या पाहिजेत, या पद्धतीनं काम करणारे आमचे मित्राचे चिरंजीव अर्थात आमचे पण मित्र म्हणजे प्रतीक अविनाश इरपतगिरे हे आपल्या भेटीसाठी येत आहेत. नमस्कार इरपतगिरे साहेब. प्रतीकजी, आपल्या थोडक्यात बायोडाटा की आपलं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, आपण लॉ कुठून केलं हे सांगावं. सर्वप्रथम मी मराठवाडा नेताचा आभारी आहे, त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. माझं शालेय जीवन औरंगाबाद SBO स्कूल इथून झालं. नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये मी देवगिरी कॉलेज इथे होतो. त्यानंतर मी लॉच्या अभ्यासक्रमासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथून BA LLB ऑनर्स हा कोर्स केला आहे, 5 years LLB. अच्छा, आपण कधी झालात म्हणजे लॉ? लास्ट इयरच मी ग्रॅज्युएट झालो 2021मध्ये. हां. आणि आता मुंबईतच प्रॅक्टिस चालू केली हायकोर्टात. कधीपासून प्रॅक्टिस सुरू केली? मी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून चालू केली, मागच्या वर्षी. अच्छा, तर तुम्ही विधिज्ञ किंवा वकीलच का झालात? म्हणजे वडील वकील होते म्हणून IAS IPS असं काही व्हावं वाटलं नाही का तुम्हाला? नाही, तसं काही नाही. लहानपणीपासूनच वडिलांना सहकार्य करत गेलो. लहानपणीपासूनच शालेय जीवनात असल्यापासून वडिलांना मदत करत होतो. बोर्ड बघणे, केस स्टेटस बघणे, ते एवढे टेक्नो सॅव्ही नसल्यामुळे बऱ्याचशा डिजिटलाइज गोष्टी झाल्यात हायकोर्टामध्ये. त्यामुळे त्यांना लहानपणीपासूनच मी मदत करणे, फाईल काढणे किंवा प्रेसिपी नोट काय असती किंवा बारीक सारीक ज्या गोष्टी असतात, टर्मिनॉलॉजी, डिव्हिजन बेंच, सिंगल बेंच, याची माहिती लहानपणापासूनच झाली होती. आणि त्याचं एक प्रकारे ह्या प्रोफेशनचं आकर्षण, त्याचं रिस्पेक्ट समाजामध्ये असलेलं, त्यामुळेच ह्या प्रोफेशनकडे आकर्षित झालो मी. तुम्ही तसं मूळ वाटवडा, तुमच्या बरोबर, आजोबाचं गाव किंवा तुमचं गाव लातूर, औरंगाबाद. तुम्हाला औरंगाबादविषयी अट्रॅक्शन आहे, वाटवड्याविषयी आहे का लातूरविषयी आहे? खरं म्हणजे तर लातूरविषयी जास्त अट्रॅक्शन आहे. लहानपणीपासूनच सुट्ट्या लागल्या की आधी लातूरला यावं अशी ओढ होती. किंवा औरंगाबाद तर तसं वडील औरंगाबादमध्ये असल्यामुळे औरंगाबाद असं राहा वाटत होतं. पण आजी आजोबा, काका काकू, मामा मामी सगळे लातूरला असल्यामुळे लातूरची जास्त ओढ आहे. अच्छा, काय कारण? कारण काही नाही, इमोशनल अटॅचमेंट आहे लातूरशी. जन्म लातूरला झालेला आहे, त्यामुळेच लातूरची जास्त आकर्षण आहे. अच्छा, असं लातूरचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं वेगळे पण लातूरचं? खरं म्हणजे लातूरचं वैशिष्ट्य म्हणजे लातूर पॅटर्न, जे शिक्षणात एक महत्त्वपूर्ण नाव आहे लातूर पॅटर्न म्हणून. परंतु येणारा आता जो काळ आहे हा फक्त नावापुरतं शिक्षण राहिलंय लातूर पॅटर्न. कारण की जेव्हा मी काही महिने पुण्यात होतो, त्यानंतर काही आता मुंबईत आहे, पण लातूर पॅटर्नला थोडंसं आपण डील दिलं पाहिजे. कारण की लातूर पॅटर्न आजकाल जे पालक आहेत लातूरमधील, ते विद्यार्थ्यांना 2च गोष्टी सांगतात की माझा पाल्य किंवा माझा मुलगा एक तर डॉक्टर होणार किंवा इंजिनियर होणार. अशा खूप साऱ्या फील्ड आहेत शिक्षणामध्ये. पब्लिक पॉलिसी आहे, लॉ आहे, अजून मॅनेजमेंट आहे, एरोनॉटिकल आहे, बऱ्याचशा अजून सोशल सायन्सेस आहेत. आजकाल कोणी म्हणत नाही की माझा मुलगा पब्लिक पॉलिसीमध्ये जाईल किंवा सोशल सायन्सेस करेल किंवा एरोनॉटिक्समध्ये जाईल. एकच गोष्ट निर्माण केली लातूरमध्ये की माझा मुलगा एकतर डॉक्टर होईल किंवा इंजिनियर होईल. त्यानुसार जर लातूर पॅटर्ननी येणाऱ्या काळात किंवा लातूरमध्ये एक कॉम्पिटंट लिडरशिप आहे, जर येणाऱ्या काळात जर त्या कॉम्पिटंट लिडरशिपने नॅशनल इन्स्टिट्यूट आणल्या, IIM म्हणा, IIT म्हणा, नॅशनल
नॅशनल लॉ स्कूल तर येणार नाही, कारण की 3 आधीच आहेत महाराष्ट्रात, किंवा IITs IIM जर आणल्या तर त्यामुळे लातूरचं इम्पॉर्टन्स वाढेल येणार काळात. अच्छा, तुम्हाला प्राधान्यानं कोणते कोणते अभ्यासक्रम लातूरला असावेत असं वाटतंय? मला वाटतं एखादा लातूरमध्ये सोशल सायन्स इन्स्टिट्यूट, जसं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये सोशल सायन्सेसवर भर दिला जातो, किंवा त्या प्रकारे IIM इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जर लातूरमध्ये आणली, किंवा मराठवाड्यात कमतरता आहे IIMची, महाराष्ट्रात फक्त नागपूर या ठिकाणी आहे IIM सध्या, जर लातूरला एखादी IIM आणली तर इथल्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल, आणि खरं म्हणजे लातूरचं वैशिष्ट्य वाढेल त्यामुळे. अच्छा, एक एज्युकेशन हब म्हणून. तर तुम्हाला आता विधिज्ञ असताना तुमचं हे एवढं जनरल नॉलेज किंवा हे अभ्यास कधी आणि कसा झाला? लहानपणीपासूनच पेपर वाचणे, बातम्या ऐकणे. मी कार्टून फार कमी बघायचो आणि बातम्या जास्त बघायचो, त्यामुळेच जास्त राजकीय बातम्या किंवा पेपर वाचणे किंवा इंटरनॅशनल गोष्टी लहानपणीपासूनच आवड असल्यामुळे मी सातत्य चालू ठेवत होते. मग या सर्व गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही मुंबईला आता किती दिवसापासून आहात? नाही, तसं माझं लॉचंच पूर्ण शिक्षण मुंबईलाच झालंय. 5 वर्षापासून मी मुंबईलाच आहे, 2016 पासून. आता तर कंटिन्यू मुंबईतच आहे मी. लॉला तुम्ही फर्स्ट म्हणजे 12वी नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर किती विद्यार्थी होते? माझी बॅच तशी 60 जणांची होती. किती? 60 लोक. 60 ऑल ओव्हर इंडिया. पण काही कारणास्तव बरेच जण सोडून गेले, त्यामुळे आमची बॅच 42 जणांची राहिली शेवटला. शेवट 42 पैकी किती झाले पास? पास तर सगळेच झाले, आणि बरेचसे ट्रेडिशनल लिटिगेशन माझ्या नॅशनल लॉ स्कूल प्रिफर करत नाही. मी एकटा किंवा एकाच 2 बोटावर मोजण्या इतके लोक सोडले, तर सगळ्यांनी नॉन लिटिगेशन कॉर्पोरेट जॉब हे प्रिफर केले. पण लहानपणीपासूनच लिटिगेशन मध्ये आवड असल्यामुळे, कोर्ट क्राफ्ट असल्यामुळे मला लिटिगेशन कडे जावं असं वाटलं. अच्छा, आता मुंबईला गेल्यानंतर तिथं तर काय आई वडील काय किंवा आजी आजोबा नाहीत, मग तिथं तुम्हाला दिवसभरचा विद्यार्थी असताना किंवा आत्ता तुम्हाला वाईट वळण, कारण मला जे माहिती आहे की भरपूर पैसा पॉकेट मनी असलं की मुलं बिघडायची जास्त शक्यता असते, पण तुम्ही मात्र एकदम आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखं कसं काय घडत गेलात? बिघडला कसं काय नाहीत? नाही, खरं म्हणजे पहिल्या वर्षी जे गेलो 2016 मध्ये, एक मुंबईचं फॅन्सी कल्चर बघून एक मराठवाड्यातला विद्यार्थी तिथे गेल्यावर खरंच अडचण होती. एक टाइम असा आला होता की मी वापस मुंबईहून निघालो होतो, पण वडिलांनी असं म्हणले की एक तर मुंबई नाहीतर औरंगाबाद, दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही. औरंगाबादमध्ये यायचं तर डिस्ट्रिक्ट कोर्टात काम करायचं. वडिलांनी थोडा धीर दिला, घरच्यांनी धीर दिला, त्यामुळे थोडंसं सेटल झालो. सेकंड इयर मध्ये गेल्यावर एक असा प्रसंग आला की मी इलेक्शन लढवलं, स्टुडंट बार काउन्सिलचं, स्टुडंट युनियनचं. त्यावेळेस भरघोस मताने मी निवडून आलो. त्यावेळेस मला कळाले की माझ्यामध्ये क्षमता आहे की मी विद्यार्थ्यांशी कॉम्पीट करू शकतो. आणि नंतर निवडून आल्यावर सलग 2 वेळेस मी इलेक्शन निवडून आलो. त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या सहवासात आलो. विद्यार्थी परिषदेच्या सहवासात आल्यावर त्यांचं शिकवण, थिंक इंडियाचं काम केलं. थिंक इंडियाच्या माध्यमातून मी कोकण प्रांत संयोजक अशी जबाबदारी पार पडली. नंतर माझं काम बघून त्यांनी मला नॅशनल टीमचं जबाबदारी दिली. त्यामुळेच असं कधी वेळ मिळाला नाही की आयुष्यात की कुठे वाईट वळण लागावं किंवा वाईट वळणावर जावं. आता तुमच्या क्लासमध्ये की विद्यार्थी किती आणि विद्यार्थिनी किती? विद्यार्थिनी असं कधी बघितलं नाही, पण जास्त नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनीचे जास्त भर आहे. कारण की, आणि तेही नॉर्थ साइडचे बरेचसे लोक येतात. कारण की 2-3 सोडले माझ्या बॅच मधले, तर बरेचसे लोक नॉर्थ साइडून आले होते, जम्मू काश्मीर इथल्या भागातून आले होते. अच्छा, मग सुपरिटी कॉम्प्लेक्स आणि कमीपणा किंवा ते आपलं राहणीमान, आपलं सगळं कपडे वेशभूषा असं काही आपल्याला असं म्हणजे अदरवाईज समजायचे का? नाही, असं त्यांनी कधी केलं नाही. दरवेळेस सोबत घेऊन माणुसकीच्या नाते, कधी आडी अडचणीच्या वेळेस मदत त्यांनी केली आहे खूप, आणि आजही करतात ते.
इवन लिटिगेशन मध्ये असताना काही गोष्टी काही एक्सपर्ट असतात, काही अडी अडचण असते, काही समजत नसतं, कधीही फोन केला तर तेही मदत करतात. असं दुजाभाव ते असं कधीच केलं नाही त्यांनी. नॉर्थचे विद्यार्थी असोत, कुठल्याही राज्याचे विद्यार्थी, पण त्यांनी कधी तुम्हाला असं दुय्यम वागणूक दिली नाही. कधीच त्यांनी दुय्यम वागणूक आणि दिली नाही. तुम्हालाही कधी गिल्टी कॉन्शियस त्यांचं इंग्लिशवरचं प्रभुत्व, त्यांचं गेम्स, त्यांचं स्मार्टनेस हे कधी तुम्हाला जाणवलं का? नाही, असं वाटलं की आपण खूप मागे आहो या विद्यार्थ्यांपेक्षा, पण खरं म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी खूप मदत केली की इम्प्रुव्हाइज कसं व्हायचं. असं कधी दाबण्याचा प्रयत्न किंवा कमतरता दाखवणे असं कधीच केलं नाही. आधी नवीन मराठवाड्यातून जिथं गेल्यावर अशी जाणीव झाली की आपण यांच्या मागून खूप कमी आहे. एकतर ते सगळे इंटरनॅशनल बोर्ड म्हणून आलेले, मी स्टेट बोर्ड म्हणून शिक्षण घेतलं असल्यामुळे थोडंसं फार जाणीव झाली की आपण यांच्या खूप मागे आहे. परंतु त्या विद्यार्थ्यांनी नेहमीच मला मदत केली. हॉबीज काय काय? हॉबीज म्हणजे मी सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असतो. थिंक इंडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी मी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये केल्या, जसे की लेक्चर्स कंडक्ट करणे एक्सपर्ट लोकांचे, किंवा कॉम्पिटिशन कंडक्ट करणे वेगवेगळ्या. आम्ही तिरंगा यात्रा काढली होती IIT मध्ये. त्यामुळे अशी हॉबीज सामाजिक बांधिलकी तर आहेच, पण आता कामामुळे बरेच, कारण की विद्यार्थी असताना गेम्स, डिबेट, एसे रायटिंग, मी बऱ्याचशा मूडकोट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतले. वन ॲक्ट प्ले, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज में मी इन्व्हॉल्व होतो. मी 3 कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतल्या, त्यापैकी एका कॉम्पिटिशन मध्ये जिंकलोय आणि 2 कॉम्पिटिशन मध्ये, एकामध्ये मी क्वार्टर फायनलिस्ट राहिलो आणि एकामध्ये सेमी फायनलिस्ट राहिलो. अच्छा, तर तुम्हाला की आता ह्यानंतर तुम्ही ॲज ए लॉयर झालात, मग तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस सुरू केली की ज्युनियर म्हणून कोणाकडे होतात? नाही, मी आता एका फर्म मध्ये काम करतो, परिणाम लॉ असोसिएट्स, नरिमन पॉइंटला त्यांचं ऑफिस आहे. तर डिसेंबर 2021 पासून त्यांचं ऑफिस जॉईन केलंय सध्या. अच्छा, तर त्या ठिकाणी तिथं किती लोकांची टीम, सबऑर्डिनेट तुमच्यासारखे ॲडव्होकेट्स आहेत? जवळपास तिथं वेगवेगळ्या टीम्स आहेत, लिटिगेशन, नॉन लिटिगेशन, कमर्शियल लिटिगेशन, कॉर्पोरेट लिटिगेशन. तर मी सध्या सिव्हिल लिटिगेशनमध्ये काम करतो आणि जवळपास तिथं 50 ते 60 असे असोसिएट्स म्हणून काम करतात आणि 10 पार्टनर आहेत. अच्छा, मग या ठिकाणी तुम्हाला कधी ते तिथं सुद्धा तुम्ही ज्युनियर आहात, तुम्हाला काय कळतंय किंवा निग्लेक्ट करणे, आपलं एक्स्ट्रा वागणं न आवडणं, असं कधी घडलं का? नाही, असं काही घडलं नाही. मदत सगळेच करतात तिथे. आणि तुमचे बॉस कोण तिथं, म्हणजे फर्मचे बॉस? म्हणजे मॅनेजिंग पार्टनर हितेश जैन म्हणून आहेत. हितेश जैन मुळतः ते पुण्याचे आहेत आणि सिनियर म्हणून नेहमीच मला सगळे मदत करतात. एकतर ह्या प्रोफेशन मध्ये मी नवीन आहे, बऱ्याचशा गोष्टी शिकण्याला अजून बाकी आहेत माझ्याकडून, आणि सिनियर म्हणून सगळेच मदत करतात. लॉ अपडेट होण्यासाठी तुम्ही कुठल्या तंत्राचा वापर करता? लॉ अपडेट होण्यासाठी खरं तर वडिलांनी सांगितले की रोजचं एक जजमेंट वाचणं, जे पण सुप्रीम कोर्टाचं येतं. कारण की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे पण आमच्यासाठी एक प्रकारचं लॉच असते, प्रेसिडेंट असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टचं जजमेंट रोज वाचणे, रोज लाईव्ह लॉ किंवा इंडियन कानून वर टॅप ठेवणे, संध्याकाळी घरी जाताना वाचणे की आज दिवसभरात सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात कोणते जजमेंट आले किंवा पार्लमेंटमध्ये कुठला लॉ पास झाला, म्हणून हे टॅप ठेवतोच. अच्छा, तुम्ही विद्यार्थी असताना वसतिगृहावर राहत होतात की रूम करून राहत होतात? नाही, रेसिडेन्शियल कॅम्पस असल्यामुळे वसतिगृहावर राहणं कंपल्सरी होतं. इव्हन मुंबईतले लोक त्यांनाही कंपल्सरी होतं. अच्छा, मग त्यावेळेस नॅशनल स्कूल ऑफ लॉ का नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे एकूण 5 वर्षाची म्हणजे साधारणतः 250-300 विद्यार्थी आणि दुसऱ्या कुठल्या फॅकल्टी, टॅक्सेशन, अशा कुठल्या त्याच्यामध्ये आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये? आम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 6 सब्जेक्ट होते आणि 4th इयर आल्यावर आम्हाला स्पेशलायझेशन निवडायची आवड होती, म्हणजे सांगितलं होतं तुमच्या आवडतीनुसार. त्यानुसार प्रत्येक जण आपली आवड, जे पण फॅकल्टी अवेलेबल राहील त्यानुसार आपले प्रिफरन्स चूज करत होता. अच्छा, तर तिथं म्हणजे राहत असताना एका रूम मध्ये किती विद्यार्थी? एका रूम मध्ये 2 जण. अच्छा, मग जेवण काय मेस होतं का कसं होतं? मेस मेस मध्ये.
तुमचं सिलेक्शन झालं, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा काही अशा एक्झाम होत्या का कसं? नाही, बऱ्याचशा वेळेस मला दिल्लीतून आणि मुंबईतून माझं बायोडाटा CV मागवण्यात आला, हां. पण त्यांनी सांगितलं नाही कारण काय आहे. मी CV पाठवल्या होत्या 2-3 वेळेस त्यांनी मागितल्या. नाही नॅशनल लॉ ला अच्छा. विद्यार्थी म्हणून निवड होत एक्झाम असताना त्याची एक नॅशनल एंट्रन्स टेस्ट असते, क्लॅट नावाची. हां, कोणती? क्लॅट, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट. हां. बऱ्याचशा लोकांना इथं माहीत नाही, कारण की जसं IIT साठी JEE असती किंवा मेडिकलसाठी नीट असती, तसं आमच्या लॉसाठी क्लॅट अशी एक्झाम असते. अच्छा. 42 पैकी किती विद्यार्थी हे मराठवाड्यातले? मराठवाड्यातलं मी एकटाच. अच्छा. तर आपण मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांनी तिकडं का जावं, त्याचे बेनिफिट काय आणि ती एक्झामची सिस्टीम काय? खरं म्हणजे बऱ्याचशा लोकांना नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी हे काय हेच माहिती नाहीये. आपल्याला ट्रेडिशनल कॉलेजेस माहिती आहेत, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, ILS लॉ कॉलेज, जे की आजही उच्चस्थानी आहेत. हां. परंतु नॅशनल लॉ स्कूलचं इम्पॉर्टन्स हे स्किल बेस्ड एज्युकेशनसाठी निर्माण झालं होतं. माधव मेमन आता ते ह्या घडीला नाही आहेत, पण त्यांच्या आयडियानुसार देशात पहिली नॅशनल लॉ स्कूल बेंगलोर इथे स्थापन झाली होती. साधारणतः 1989 किंवा 90 साली, नक्की माहीत नाही, पण त्यांच्या आयडियानुसार एका गॅरेजमध्ये ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी चालू झाली होती. आज देशात किमान 20 ते 22 नॅशनल लॉ स्कूल आहेत, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात 3 नॅशनल लॉ स्कूल आहेत, एक मुंबई, एक औरंगाबाद आणि नागपूर. आणि जिथे हायकोर्ट तिथे नॅशनल लॉ स्कूल, अशी एक संकल्पना आहे. आता तुम्हाला टीचिंग हे म्हणजे कोण जजेस घेतात का तिथले विधिज्ञ घेतात की लेक्चररच असतात? नाही, फुल टाईम फॅकल्टी म्हणून असते आम्हाला, आणि गेस्ट लेक्चर म्हणून हायकोर्टातले जजेस, बरेचसे हायकोर्टातील जजेस हे आमचे पॅरेंट गार्डियन आहेत. अच्छा. त्यामुळे ते बरेचसे लेक्चर घेतात, सिनियर ॲडव्होकेट्स येतात, आणि फॅकल्टी फुल टाईम फॅकल्टीचा आधीपासूनच आहे. अच्छा. दिवसेंदिवस सगळ्या क्षेत्रात परिवर्तन घडत चाललं आहे. ज्या पद्धतीनं मीडियामध्ये अगोदर प्रिंट मीडिया होता, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, मग इलेक्ट्रॉनिक बरोबर सोशल मीडिया, असे चेंजेस होत गेलेत. बरोबर. तसं तुमच्या नॅशनल स्कूल ऑफ लॉमध्ये काय काय बदल होत गेले आणि ते चॅलेंजेस तुम्ही कसं स्वीकारता? खरं म्हणजे नॅशनल लॉ स्कूलचं एज्युकेशन म्हणजे एक प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन आहे. अच्छा. तिथे असं नाही की तुम्ही वाचन केलं आणि परीक्षा दिली. तुम्हाला 50% वेटेज हे तुमच्या प्रॅक्टिकल स्किलवर बेस्ड असतं. 50 मार्क्सचं तुम्हाला प्रोजेक्ट असतं. एखाद्या विषयावर तुम्हाला रिसर्च करावा लागतो, सेकंडरी रिसर्च, प्रायमरी रिसर्च. त्यानंतर तुम्हाला त्या रिसर्चचं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. का केला रिसर्च, तुम्ही रिसर्चमधून काय फाइंड आउट केलं, तुमचं कन्क्लुजन काय. त्यानंतर तुमचा वायवा होतो, त्याचे 50% मार्क्स तुम्हाला असतात. आणि 50% जे वेटेज असतं मार्क्सचं, ते तुमच्या फक्त आणि फक्त तुमच्या स्किल बेस्ड, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम दिले जातात एक्झाममध्ये. इफ वाय डज सो अँड सो, इफ वाय किल्स एक्स, what are the consequences, which are the provision which can be invoked under such circumstances. असे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन दिले जातात. म्हणून त्यामुळे एक प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग असं नॅशनल लॉ स्कूलमध्ये चालते. अच्छा. तर त्या ठिकाणी फेवरिझम, लेक्चरर प्रॅक्टिकल देत असताना फेवरिझम की बाबा जो सबऑर्डिनेट आहे किंवा लेक्चररच्या गरजा डिमांड्स पूर्ण करतो त्याला फेवरिझम करणे, आणि तुमच्यासारखं सिगरेट नाही, दारू नाही, कुठं काही पबमध्ये जाणं नाही, मग तुमच्याकडं थोडं लेक्चरर कॉर्नर नाही. एक तर विद्यार्थी युनियनचा प्रेसिडेंट असल्यामुळे जवळ थोडंफार फॅकल्टीजच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या मागे लागायचो, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम यायचा. पण एकदम शिक्षकांनी खरं माझे खूप मदत केली आहे मला, की मला रिसर्च करण्यापासून ते प्रेझेंटेशन करण्यापर्यंत. खरं म्हणजे माझे एक मॅडम आहेत, त्यांनी मला फर्स्ट इयरमध्ये प्रेझेंटेशन येत नसल्यामुळे त्यांनी मला खाली उतरवलं होतं, आणि 4th इयरमध्ये असताना त्याच मॅडमनी मला ॲप्रिशिएट केलं माझ्या भाषण झाल्यावर इलेक्शनच्या आधी, की तू ज्यामध्ये खूप चेंज झालाय. तर त्यांनी फार मदत केली मला, आणि खरं म्हणजे आज मी आहे तर माझ्या कॉलेजच्या फॅकल्टीजमुळं. अच्छा. तर तुम्हाला आपल्या लातूरचं लॉ कॉलेज, औरंगाबादचं लॉ कॉलेज किंवा
तुमचे वडील अविनाश इरपतगिरे, त्यांचं शिक्षण आणि तुमचं शिक्षण ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स आहे म्हणण्यापेक्षा डिफरन्स फार आलाय. हां कारण की त्यांच्या काळी लेक्चर, आताही बऱ्याचशा लॉ कॉलेजमध्ये लेक्चरर्स होत नाहीत. हां फक्त नावापुरती अटेंडन्स, नावापुरती हजेरी किंवा UGC दाखवण्यापुरती हजेरी असं असतं. त्यानुसार पण आम्हाला वेगळी सिस्टीम होती. आम्हाला 85% कंपल्सरी अटेंडन्स, 85% खाली असेल अटेंडन्स तर तुमचे एक तर मार्क्स कट होणार परीक्षेतून, आणि मार्क्स तर कट होणार कुठं, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे जर कॉलेजला गेलं नाही तर तो विद्यार्थी फेल म्हणूनच कन्सिडर व्हायचा. अच्छा. पण अशा ट्रेडिशनल कॉलेजेसमध्ये जे की औरंगाबादमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, तिथे अटेंडन्सचा फार प्रभाव नाही आजही. अच्छा. आपण शिक्षण सोडून लिडरशिपकडं कसं काय घुसलात? इलेक्शन का लढवावे वाटले तुम्हाला? खरं तर म्हणजे त्याच्यासाठी आजोबाचा प्रभाव का वडिलाचा प्रभाव? खरं तर तसं काही नाही. आजोबाचा वडिलाचा प्रभाव, दोघंही एकदम असोसिएट असल्यामुळे लहानपणीपासूनच नेते लोक घरी येत होते. वडिलांचे अनेक क्लायंट येत होते, पण कधी विचार केला नव्हता की इलेक्शन लढवावं. पण एक प्रसंग असा आला की एका विद्यार्थ्यांनी चिडवण्याचा, डिचवण्याचा प्रयत्न केला, डिवचण्याचा. तर की मग मी विचार केला की आपल्यात काय कमतरता आहे, आपण इलेक्शन लढवून बघावे. पण खरं म्हणजे खूप खूप मदत केली सगळ्याच विद्यार्थ्यांनी. अक्षरशः 20 आणि 138 एवढ्या मतांचा फरक होता. तर त्यावेळेस कळाले की आपणही जिंकू शकतो इलेक्शन. त्यानंतर दुसऱ्या वेळेस इच्छा व्हॉट इज इंटेन्शन काय? निवडणूक लढण्यामागची भूमिका काय? येणाऱ्या काळात आमदारकी किंवा खासदारकी असं काही स्वप्न आहे का? नाही, तसं स्वप्न नाही काही. मग काय जजेस व्हायचंय का प्रॅक्टिसच करायची? तसं विचार तर प्रॅक्टिस करायचाच आहे, पण संधी मिळाली तर विचार करेल. अच्छा. तर आता तुम्ही ज्या म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे थिंक, त्यांचा एक भाग आहे थिंक इंडिया. थिंक इंडिया खरंच ते इंडियाचं थिंक करतात का फक्त काही पर्टिक्युलर कास्टचा थिंक होतोय? नाही, तसं काही नाही. त्यांनी आधीपासूनच एक गोष्ट सांगितली, नेशन फर्स्ट. काही असू की नेशन फर्स्ट, कोणतेही उपक्रम करा नेशन फर्स्ट. त्यामुळे तिरंगा यात्रा असू किंवा CAAच्या सपोर्टमध्ये वेगवेगळे लेक्चर्स असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल लॉवर लेक्चर्स असतील, त्यानुसार त्यांनी मला नेहमी सांगितले की एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे पण तू कार्य करशील ते नेशन फर्स्ट, इंडिया फर्स्ट यानुसारच करायचं. असे काय काय उपक्रम राबवले तुम्ही? कॉलेजमध्ये लेक्चर्स असतील किंवा कोविडच्या काळात एक पब्लिक पॉलिसी व कॉम्पिटिशन घेतली आम्ही. वेगवेगळे विषय दिले ते विद्यार्थ्यांना, मेडिकल, लॉ, फार्मास्युटिकल, एरोनॉटिकल, सोशल सायन्स, आणि त्यांना पॉलिसीज ड्राफ्ट काय सांगितल्या. त्यानुसार पॉलिसी शॉर्टलिस्ट करून आम्ही IITs, IIM, नॅशनल लॉ स्कूलच्या प्रोफेसरला त्यांचं प्रेझेंटेशन घ्यायला लावलं आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना निवड करण्यात आली. बरं. आपण त्यामध्ये समाधानी आहात का? हो, नक्कीच समाधानी. अच्छा. आता आपण जे विधिज्ञ म्हणून मध्ये तुमची बातमी मराठवाडा नेत्याला आली होती की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या कमिटीवर आपली नियुक्ती झाली? पॅनल ॲडव्होकेट, हायकोर्टात पॅनल ॲडव्होकेट. अच्छा. तर ते कसं असतं त्याचं प्रोसिजर किंवा काय? खरं म्हणजे जे केंद्राची बाजू असती, न्यायालयात मांडायची असते, त्यानुसार काही ठराविक विधिज्ञाला नेमलं असतं. अच्छा. त्या विधिज्ञाला ब्रीफ किंवा मॅटर दिलं असतं आणि केंद्राची बाजू मांडावी लागते. अच्छा. आता बदलत्या परिस्थितीत डिले दी डिसिजन, डिनाय दी डिसिजन अशा अनेक केसेस आहेत की तारीख पे तारीख. फॉर एक्झाम्पल इथली मार्केट कमिटी 4 जागेची मतमोजणी कोर्टामध्ये पेंडिंग पडलं, डिसिजनच मिळत नाही. मग ज्युडिशरी रिस्पॉन्सिबल, ॲडव्होकेट रिस्पॉन्सिबल का सोसायटी रिस्पॉन्सिबल? खरं म्हणजे तिन्ही पण रिस्पॉन्सिबल नाहीत. हे एक प्रोसिजरचा भाग आहे, त्यामुळे डिले राहत आहे. खरं तर प्रोसिजर चेंज करण्याची एक गरज आहे. म्हणजे काय प्रोसिजर चेंज केली पाहिजे? म्हणजे एक हायकोर्ट सगळ्यांचेच हात बांधलेले असतात. कोणी काही एक स्पेसिफिक लॉच्या बियॉन्ड जाऊन कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे एक प्रोसिजरनुसार सगळं चालू आहे आणि त्यानुसार जर प्रोसिजर आपले जे लॉ आहेत ते बरेचसे इंग्लिश किंवा फॉरेन लॉवर डिपेंडंट आहेत. त्यानुसार एक स्पीडी ट्रायल किंवा स्पीडी रिड्रेसल जर आपण आणलं
त्यानुसार आपले फास्ट रिड्रेस होऊ शकते मॅटर्स. अच्छा, तर आत्ता म्हणजे 1 वर्ष झालं आपण प्रॅक्टिस करताय हो कंपनीच्या थ्रूच, हो. तर पर्सनली काही आर्ग्युमेंट तुम्ही केल्या का? तसं तर ज्युनियर असल्यामुळे छोट्या छोट्या मॅटरमध्ये जातो मी, सिटी सिव्हिल कोर्ट असो, बॉम्बे हायकोर्ट असो, पण बऱ्याचशा मॅटरमध्ये सिनियर काउन्सिलच येतात. अच्छा, मग हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह युअर क्वालिटी? विथ द टाइम ते होऊन जाईल, कारण की मला कॉन्फिडन्स आहे की मी कोर्टासमोर जाऊन एक मॅटर आर्ग्यू करू शकेल, कारण की बऱ्याचशा मूट कोर्टमध्ये भाग घेतला असल्यामुळे आणि ओव्हरऑल कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झाली. आपण बेंगलोरला कुठल्या तरी कॉन्फरन्सला गेला होता, तिथं काही ते आपल्याला प्राईज वगैरे मिळालं? हो, एक मॅरिटल रेपवर, वाय मॅरिटल रेप शुड बी क्रिमिनलाइज इन इंडिया, त्यावर मी एक तुम्ही ते प्रेझेंटेशन. मराठीत सांगा, म्हणजे कसं आहे की आमच्या श्रोत्यांना ते कळणार नाही. मराठीत त्याचं थोडं अवघड जाईल मला सांगणे. मला सांगा, मी करतो त्याचं. हां, मॅरिटल रेप म्हणजे की वैवाहिक संबंधांमध्ये हां तर जे रेप होतात हां तर त्या विषयावर आणि म्हणजे पती पत्नीच्या संबंधात सुद्धा इच्छेविरुद्ध बरोबर. संभोग करणं हा रेप आहे. आत्ताच एक दिल्ली हायकोर्टाचे ह्यावर ओपिनियन आले, हां त्यामध्ये दोन्ही स्प्लिट वर्डिक आले. डिव्हिजन बेंच 2 जजेसचं जजमेंट असल्यामुळे त्यावर स्प्लिट वर्डिक आले. दोन्ही न्यायाधीशांनी वेगवेगळे ओपिनियन दिले आणि काल का परवाचीच बातमी आहे की त्याचं अपील सुप्रीम कोर्टात केलंय आणि सुप्रीम कोर्ट येणाऱ्या काळात नक्कीच त्या विषयावर. मग लग्न कशाला करायचं? ठीक आहे की पत्नीची इच्छा नाही आणि पतीची इच्छा नसेल तर नाही, मी एक सांगितले की रेप इज अ रेप, वॉट एव्हर इट इज, वेदर इट इज इन द 4 कॉर्नर्स ऑफ वॉल और इट इज विदिन द प्रिटेक्स ऑफ मॅरेज. रेप कॅन बी अ रेप, इट कॅन बी एनिथिंग. दोन्ही बाजूकडून आर्ग्युमेंट व्हॉट मांडते. इज द इंटेन्शन ऑफ मॅरेज? नाही, मी कन्सिडरिंग द नेचर ऑफ आपण एक वेगळ्या संस्कृतीतले आहोत. बरोबर. आपण फॉरेन संस्कृतीचे नाहीत. मारून बायकोला कन्व्हिन्स करणं काय, किंवा काही डिसीज असतील किंवा काही ह्यांच्याकडे डिसीज असतील किंवा तो ड्रिंकर असेल आणि तो जर प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीनं मारझोड करणे, तर दॅट इज अ रेप. काय पण असं जर झालं तर विवाहबाह्य संबंध वाढतील असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला वाटत नाही. बरोबर, तुमचंही म्हणणं बरोबर आहे की त्या गोष्टीतलं एव्हिडन्स मिळणं थोडंसं अवघड असते, पण ज्या प्रकारे आपले लॉज फ्रेम केलेत, एकतर एक्सेप्शन जो आहे आपला रेप मधला की इंटरकोर्स ऑफ अ मॅन विथ हिज ओन वाईफ इज नॉट कन्सिडर ॲज अ रेप, हा जो लॉ आहे हा विक्टोरियन पॅट्रियार्की म्हणजे ब्रिटिश काळाने तयार केलेला लॉ आहे आणि हे लॉ त्यांच्या कल्चर, त्यांच्या पॅट्रियार्कीनुसार तयार केलेला आहे. त्यामुळे आता एक काळाची गरज आहे की हा लॉ चेंज केला पाहिजे किंवा त्यावर. म्हणजे तुमचं प्रतीक इरपतगिरीचं असं मत आहे की पतीनं पत्नीच्या इच्छेविरुद्ध संभोग करणं हा रेप ठरावा. बरोबर. म्हणजे तुम्ही ह्या विवाह सिस्टीमला क्रॅक करायचं काम करताय? विवाह सिस्टीमला क्रॅक करायचं नाही. मी विवाह कशाला करायचा? नाही, पण अनेक तुम्ही मी काय म्हणतो, आपण बी प्रॅक्टिकल काय की आता तुमचं विवाह नसल्यामुळं तरी परंतु की ॲज अ ॲडव्होकेट तुम्ही बघता, ठीक आहे की माणसानं स्त्रीशी काय संबंध इच्छेविरुद्ध करणं हे रेप म्हणू शकतो. पण ज्यांना आपण काय म्हणतात सप्तपदी करून घरी आणलेलं असतंय, ठीक आहे, मूड नसेल, घरातलं वातावरण बरोबर नसेल, डोकं दुखत असेल, काही फिजिकली प्रॉब्लेम असतील तर ठीक आहे, पण हाऊ कॅन म्हणजे धिस पॉसिबल? म्हणजे हे तुम्हाला उद्याच्या काळात चॅलेंज निर्माण करेल असं तुम्हाला वाटत नाही का? वाटत नाही मला चॅलेंज निर्माण करेल, कारण की रेपमध्ये एव्हिडन्स तयार होतात, त्या प्रकारे वैवाहिक जीवनामध्ये एव्हिडन्स तयार करू शकतात किंवा त्यानुसार एक कंटेक्स्ट घ्या की जर हे लॉ नसेल तर महिलांना त्याचं रिड्रेस करण्याचं ऑप्शनच नाही काही. मग लग्न कशाला करायचं? आता नाही, थोडं मोकळं, म्हणजे वडील आजोबा समोर आहेत म्हणून बोलायला चिचकता का तुम्ही? नाही, बिलकुल नाही. लग्न करणे तर हे परंपरा चालूच आहे. तर आपण एक लेख लिहिला होता इंग्लिश, मला वाटतं इंडियन एक्सप्रेसला का,
गार्डियनला त्याचा मराठवाडा नेत्यात छापला होता. इन शॉर्ट तो विषय काय होता? तोच मॅरिटल रेपचाच विषय होता हां. की जसं मी आत्ता बोललो की मॅरिटल रेप शुड बी क्रिमिनलाइज इन इंडियन कंटेक्स्ट. आणि इंडियन कंटेक्स्टच नाही, ह्याच्यापूर्वी 42 देशांनी इव्हन इन्क्लुडिंग पाकिस्तान यांनी मॅरिटल रेपला ॲज अ रेप कन्सिडर केलंय. बरं, आता हे सगळं होत असताना आता अशा प्रकारचे कायदे येत आहेत की समलिंगी म्हणजे विवाह सिस्टीम, ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल आजकाल म्हणजे कायदा कायदा काय म्हणतोय? कायदा अजून माझ्या माहितीनुसार पूर्णपणे पारित झाला नाहीये. अच्छा. इन प्रोसेस आहे कायदा. पण जरी झाला लोकसभेत पास किंवा बहुतेक तर त्याचं ड्राफ्ट बिल रेडी आहे सब्जेक्ट टू करेक्शन, झाला तर चांगलंच आहे. चांगलं आहे. आणि लिव्ह इन रिलेशन बद्दल तुमचं काय मत आहे? लिव्ह इन रिलेशनशिप तोही अजून एक कायदा आपल्या देशात नाहीये. कारण की त्याचं सबस्टॅन्शियल लॉ लिव्ह इन रिलेशनशिपचा आजही आपल्या देशात नाहीये. आणि मग हे आता काही IAS ऑफिसर वगैरे किंवा फिल्मी दुनियातले दुसरी बायको, तिसरी बायको, चौथी बायको, चौथा नवरा, पाचवा नवरा, हे चालतं हे कसं काय? आता तो त्यांचे प्रिफरन्स, त्यांची आवड, त्यांचा कल्चर, त्यांचा भाग झाला. अच्छा. आता दिवसेंदिवस क्रिमिनलायझेशन, कालचं कसं होतं कुऱ्हाडीनं मारणं, आता कसं झालं रिव्हॉल्वरनं मारणं, मग त्याचबरोबर फायनान्शियल क्राईम. आता कोणकोणते भारत देशापुढं क्राईमचे चॅलेंज आहेत असं आपल्याला वाटतंय? खरं म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्सेस जे तुम्ही म्हणलात, फायनान्शियल क्राईम्स, बॉडीली ऑफेन्स तर चालूच आहेत, पण जे नवीन प्रकार चालू झाला आहे भारतात फायनान्शियल ऑफेन्सेस, जसे की लोन काढणे, डिफॉल्ट करणे किंवा 138 चे डिफॉल्ट असतील किंवा PMLA मनी लॉन्ड्रिंगचे केसेस असतील, ED, CBI, त्यापुढे खूपसं चॅलेंज आहे भारतापुढे. कारण की जे रोटेशन आहे आपलं सायकल फ्लो मनीचं, ते कुठेतरी खंडित होत चाललंय. त्यामुळे नाही मोठ्या प्रमाणात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. मग त्याचा मार्ग काय? त्याला जबाबदार पण आपणच आहे ना, वजन ठेवणारी आपणच आहे. का ठेवतो? कारण मला लातूरवरनं हायकोर्टात जायचं किंवा आपल्या तांदूळजावरनं किंवा एखाद्या खेड्यावरनं लातूरला यायचं आणि 2 दिवस तारीख पे तारीख, तर त्यापेक्षा गेले तर गेले पैसे द्या, पैसे काम करून पैसे कुणाला देईल? अधिकाऱ्यांना, ब्युरोक्रॅट्स. ते दोन्ही टाळी एका हाताने तर वाजत नाही. अधिकारी आणि दोन्ही जे जबाबदार नागरिक आहेत, दोन्ही जो सक्षम किंवा नीटपणे वागले तर हे होणार नाही. अच्छा. एका बाजूला विज्ञान तंत्रज्ञानामध्ये संगणक आणि पंतप्रधान मोदीजींनी यूज द मोबाईल काय, आणि ह्याच्यामध्ये वर्षी म्हणण्यापेक्षा 2-3 महिन्याला मी पैसे ट्रान्सफर गुगल पे किंवा ह्यानं करतो आणि ते पैसे तुमच्याकडनं येता दुसऱ्याकडे जातात. ह्याच्याबद्दल काही तरतुदी झाल्यात का नाही अजून? नाही, हे इन प्रोसेस आहे. आता क्रिप्टोकरन्सी पण येण्याचं चालू आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे? क्रिप्टोकरन्सी एक लॉ फ्रेम होतोय बरेचसे सायबर अटॅक्स थांबवण्यासाठी किंवा सायबर ऑफेन्सेस मध्ये काम करणारे खूप कमी लोक आहेत या देशामध्ये. तर त्यानुसार जरी आपण मनी ट्रान्सफर करतो त्यावर RBIची निगराणी आहे अजूनही, आणि प्रॉपर सेटअप तयार होत चाललंय त्याच्यावर, आणि येणाऱ्या काळात नक्कीच एक लॉ तयार होईल त्यावर. बरं. आता आपल्या देशामध्ये 10,000 लाख 10 लाख लोनला प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि करोडो रुपयाचं लोन मात्र एकदम अधिकारी, बँक कर्मचारी आणि पॉलिटिशियन आणि इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्या फायली सहज करतात. आणि अशा प्रकारचे म्हणजे गरीब टोप्या घालून हजारो लोक मिळून जेवढी टोपी घालत नाहीत तेवढ्या मोठ्या टोप्या हा एक उद्योगपती, एक कारखानदार घालतो. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं ह्याचं कायद्यात काही आहे का? कायद्यात सगळ्याला समान कायदा आहे, पण जे कायद्यामधून ॲब्स्कॉन्ड होतात, एस्केप होतात, त्यांचं प्रमाण वाढले. ते एस्केप होणं थांबवणं हे गरजेचं काळ आहे. पण ते विधिज्ञच करतात ना वाचवायचं काम. कारण तुम्ही विधिज्ञ आहात. मी समजा काहीतरी फायनान्शियली क्राईम केलेला आहे,
काय माझ्या व्यवस्थेला समजा कोरोना आला, मला काही फायनान्शियली प्रॉब्लेम क्रिएट झाले, लॉस आला, कॉम्पिटिशनमध्ये मी रिस्क घेतली फॉर एक्झाम्पल, तर मग अशा वेळेस काय करावं? नाही, विधिज्ञ पळवण्याचं काम नक्कीच करत नाही. विधिज्ञ नेहमी बाजू मांडण्याचं काम नक्की करतात. आता बाजू मांडणं तर कर्तव्य आहे, ते तर बाजू मांडणंच अहो, लागेल. मी खून केला आहे काय हे मी तुम्हाला खाजगीमध्ये सांगतोय. मी पैसे घेतले किंवा अफरातफर केली मी तुम्हाला सांगतो. तरी परंतु कुठंतरी या ज्युडिशरीमध्ये ठीक आहे की मला वाटतंय ती म्हण मला आठवत नाही की 100 दोषीला शिक्षा नाही झाली हरकत नाही, पण एक निर्दोषला शिक्षा होता कामा नये असं म्हटलं जातं. पण दुर्दैवानं या ठिकाणी की मर्डर समजा केलेले असतात आणि जे पनिशमेंट आहेत, तुम्हाला वाटत नाही की भारत देशामध्ये फायनान्शियली विच क्राईम इज मोस्ट डेंजरस फॉर नेशन? नाही, आमच्या लिगल प्रोफेशनमध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे, एव्हरी वन इज इनोसंट अंटल प्रूव्हन गिल्टी. हां, तर त्यानुसार आम्हाला एक केस बाजू मांडाच लागते की तो माणूस एक इनोसंट आहे अंटिल ही इज प्रूव्हन गिल्टी. त्यानुसार आम्हालाही मांडाच लागते. अच्छा. नाही, इनोसंट 18 वर्ष 14 वर्ष असं काहीतरी एज मर्यादा होती. इनोसंट ॲज इन की Law. लॉ, अनलेस ही इज डिक्लेअर्ड ॲज अ गिल्टी बाय कोर्ट, हां. ही इज इनोसंट बाय दॅट टाइम. अच्छा. तर या सर्व लॉ प्रोसेसमध्ये आपल्याला बदलत्या परिस्थितीत कोणते कोणते लॉमध्ये सुद्धा केसेस वाढत आहेत, चॅलेंजेस निर्माण होत आहेत असं तुम्हाला वाटतं? चॅलेंजेस म्हणजे लॉमधले एक मला खरं एक खंत वाटते की एक देशाचे नागरिक म्हणून आपण कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटना आपल्यालाही माहीतच नाही. आपल्याला फंडामेंटल राईट्स हे जन्मतः मिळतात, पण त्या आपल्या नागरिक म्हणून आपल्याला कुणालाच कोणते राईट्स आहेत किंवा आपले फंडामेंटल ड्युटीज हे आपल्याला माहीतच नाही आहेत. आणि कोणत्या सामाजिक संस्था किंवा इवन दुसऱ्या कोणी ह्याचा अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला नाही. तर तुम्हाला काय वाटतं हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात असावं? आता नागरिकशास्त्र विषय असतात, लोकांकडून लोकांसाठी चालवलेली लोकशाही काय, मग निवडणूक 3 टायर सिस्टीम, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, ग्रामपंचायत. तर विच सिस्टीम इज प्रॉपर? तुमचं काय मत आहे? नाही, राज्यघटनेचा अभ्यास हे फक्त काही ठराविक लोक करतात. एकतर जे लिगल प्रोफेशन जॉईन करतात किंवा लॉचे फॅकल्टी. त्या व्यतिरिक्त लोकांना राज्यघटनेबद्दल माहीतच नाही. आपण रामायण वाचतो, कुराण वाचतो, बायबल वाचतो. राज्यघटनेचाही अभ्यास करणे हे काळाची गरज. किती राज्यघटना, हे किती खंड, किती भाग आणि कुठल्या भाषेत आहेत सध्या अवेलेबल? राज्यघटना ही एक खरं म्हणजे कॅलिग्राफीने लिहिलेलं एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, हँड रिटन पुस्तक आहे. ते आजही लोकसभेत ठेवलेलं आहे आणि खरं इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन बरेचसं असू शकतं माझ्या माहितीनुसार राज्यघटनेचं, आणि मराठी ती आहे. अच्छा. त्यानुसार जसं आपण रामायणचं पठण करतो किंवा कुराण, बायबल वाचतो, ते एक आपल्यासाठी होली बुकच आहे कॉन्स्टिट्यूशन. मग हे कोण करायला पाहिजे? हे ज्युडिशरीने करायला पाहिजे की नाही? हे ज्युडिशरी एनजीओनी करायला पाहिजे का शासनाने करायला पाहिजे? ज्युडिशियरीचं काम तर तुमचे फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करणं आहे. पण फंडामेंटलची माहिती फंडामेंटल राईट्स बद्दल माहिती असणं किंवा फंडामेंटल ड्युटीज काय आहेत किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी काय आहेत, किंवा हे 3 भाग जे आहेत राज्यघटनेतले, हे स्वतः नागरिकांनी. कोणकोणते 3 भाग? फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. हे जे प्रायमरी भाग आहेत कॉन्स्टिट्यूशन मधले, हे स्वतः नागरिकांनी पठण किंवा वाचन केलं पाहिजे किंवा त्यांच्या अधिकाराबद्दल त्यांना माहिती होईल असं. एकंदरीत कोऑपरेटिव्ह लॉ नंतर लॉचे असे आपल्याला काही करता येतील का? क्रिमिनल, कोऑपरेटिव्ह, म्हणजे असं काय काय भाग करता येतील? असे खूप डायव्हर्स फील्ड आहेत. आता नवीन काळात म्हणलं तर एअर स्पेस लॉ नवीन आलाय. आता आमच्याकडे सी लॉ, पाण्या समुद्रातला लॉ, ॲडमायटी लॉ, तो एक नवीन आलाय. असे बरेचसे डायव्हर्स फील्ड आहेत लॉ, म्हणजे की आम्हालाही बरेचसे माहित नाहीत अजूनही. किंवा पेटेंट लॉ, IPR लॉ, आर्बिट्रेशन आलंय बरेचसे इकडं मराठवाड्यात. नाही, आता हे जजेस लोक म्हणजे
खरं म्हणजे आता हे बोलणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही की जजेस लोकाला हे जुनं शिकलेले, आता हे नवीन कायदे आले म्हणजे त्यांनी वाचूनच जजमेंट द्यायचं का? हो, जजेसही वाचून येतात आणि वकीलही वाचून येतात, त्यामुळे वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता मला वाटतं की तुम्ही एखादी आर्ग्युमेंट करता आणि त्या आर्ग्युमेंटला हायकोर्टाचं जजमेंट, त्याला काय म्हणतात एखादं सपोर्टिंग जजमेंटला? सायटेशन. हां, सायटेशन. म्हणजे सायटेशनमध्ये सिच्युएशन ऑफ दॅट केस, सिच्युएशन ऑफ धिस केस ह्याचं काही पाहिलं जातं का नाही? खरं म्हणजे तुमचं प्रेसिडेंट रुलिंग होल्डिंग की त्या कोर्टाची होल्डिंग काय होती. सपोजिडली सुप्रीम कोर्टाचं जजमेंट इट्स बाइंडिंग ऑन ईच अँड एव्हरी सबऑर्डिनेट कोर्ट अक्रॉस द इंडिया. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची होल्डिंग हे पहिले बघितलं जातं. नक्कीच आयडेंटिकल फॅक्ट्सवरही भर दिला जातो, पण सुप्रीम कोर्टाची होल्डिंग काय आहे त्याच्यात ते बघितलं जातं. अच्छा, आता बरेच जण घटना बदला म्हणतात, काही जण कायदा बदला म्हणतात आणि कम्युनल डे बाय डे. ॲज ए लॉयर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की भारत देशासमोर की मेन प्रॉब्लेम व्हेरी डेंजरस काय काय आहेत असं तुम्हाला नाही, वाटतं? घटना बदललेलीच आहे. एक वेळ नाही, दोन वेळ नाही, 100 वेळेस, 105 वेळेस अमेंडमेंट झाली आहे घटनामध्ये. आपण नागरिक म्हणून आपल्याला ते घटनात काय बदल झाला ते माहिती नाही. तर त्यानुसार जसं काळ बदलत चाललाय, आपली जसं तुम्ही म्हणलात आपली ड्रेसिंग स्टाईल चेंज होत चालली आहे, आपली इटिंग हॅबिट चेंज होत चालली आहे, आपलं सोशल कल्चर चेंज होत चाललंय, त्यानुसार लॉही बदलत चाललाय. आणि लॉ बदलत चाललाय पण आपल्याला माहित नाही की लॉ काय बदललाय. तर चॅलेंजेस जसं आपल्याला म्हणजे विधिज्ञाला का कॉमन पब्लिकला कॉमन पब्लिकच्या इच्छेनुसार लॉ बदलत चाललाय आणि तो बदलतच राहणार. अच्छा, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरवठा आणि गरज मागणी ह्याच्यामध्ये पाहत असताना काहीच जमलं गेलं की वकील होऊ अशा प्रकारची एक डिस्ट्रिक्ट तालुका कोर्टमध्ये प्रवृत्ती वाढत चालली. काय फक्त जायचं, अभ्यास करायचा, 35% मार्क घ्यायचे आणि पास व्हायचं. इट इज ए गुड ऑर बॅड? काय वाटतंय तुम्हाला? हे खरं चुकीचं आहे, पण ते आता ते नोशन राहिलं नाही मला वाटतं. कारण की आता जे ॲडव्होकेट्स तयार होत आहेत हे बरेचसे स्पेशलाइज ॲडव्होकेट तयार होत आहेत, किंवा ज्याला पेटंट लॉमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे. आता असं राहिलं नाही की मी क्रिमिनल पण करणार, सिव्हिल पण करणार किंवा आर्बिट्रेशन करणार. आता एक स्पेसिफिक मास्टर अशी पद्धत चालू झाली. आता माझा मूळ प्रश्न मी दिली गेली माझ्याकडनं की भारत देशाच्या एकात्मतेला तुम्ही विधिज्ञ म्हणून काय काय समस्या ह्या लिगली ह्या महत्त्वाच्या वाटतात तुम्हाला? एकात्मता म्हणजे भारत आजही एकत प्रॉब्लेम इट इज ए काय कम्युनल मंदिर मस्जिद किंवा हिंदू मुस्लिम सवर्ण पुन्हा म्हणजे दलित ह्या जे असे जे वाढत चाललंय, पुन्हा भ्रष्टाचार काय. हो, हे हाऊ कॅन सॉल्व दिस? हे मला वाटत नाही की हे लॉमुळे तयार झालेलं आहे. हे लॉमुळं तयार झालं. हे राज्यकर्त्यांनी तयार केलेली एक सिच्युएशन आहे मला वाटतं खरं म्हणजे ॲज अ वोट बँक पॉलिटिक्स. त्यानुसार आपण हे टॅकल करणं जाणार. हे कालही चालू होतं, आजही चालू आहे, उद्या चालू राहणार. आणि त्यानुसार आपले न्यायव्यवस्था आणि कोर्ट्स हे सक्षम आहेत हे मॅटर रिझॉल्व्ह करण्यासाठी. 370 बद्दल आपलं काय मत? 370 हे एक गरजेचंच होतं. आणि मला वाटतं जो कायदा लोकसभेने पास केलाय त्याचं विश्लेषण सुप्रीम कोर्टात चालूच आहे आणि हे बरोबर आहे. समान नागरी कायद्याविषयी आपलं काय मत आहे? समान नागरी कायदा एक काळाची गरज आहे मलाही वाटतं. कारण की एका प्रकारे आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दलही बोलतो, आपण सिव्हिल लॉ ॲक्सेप्ट करतो, युनिफॉर्म सिव्हिल लॉ, आपण युनिफॉर्म क्रिमिनल लॉ ॲक्सेप्ट करतो, आपण इतर लॉ सगळे ॲक्सेप्ट करतो युनिफॉर्मली. मग एक समान नागरी कायदा असणे गैर काय त्याच्यात? अच्छा, मी एका नेत्याची म्हणजे अल्पसंख्याक नेत्याचा इंटरव्ह्यू घेतला तर ते असं म्हटले की समान नागरी कायदा हा मुस्लिमपेक्षा हिंदू काय वेगवेगळ्या विवाह पद्धती, मग समान नागरी कायद्यामध्ये विवाह पद्धतीला मर्यादा येणार का नाही, कशाला मर्यादा येणार? नाही, आपल्या देशात पर्सनल लॉचं प्रमाण खूप आहे.
पारसीसाठी वेगळं, ख्रिश्चनसाठी वेगळं. एक जर युनिफॉर्म सिव्हिल लॉ आला, आणि गोवामध्ये आजही चालू आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, हां, तर तेच लॉ जर भारतात इम्प्लिमेंट केलं, म्हणजे गोव्यात सध्या समान नागरी कायदा आहे. हो, अच्छा. आणि ते जर भारतात इम्प्लिमेंट केलं हां. तर एक समानता येऊन जाईल सगळ्या अच्छा. रिलिजनमध्ये. आता असं एक बघायला मिळतंय, सम फॅमिली नाव घेणार नाही मी, की देशातल्या सम फॅमिली ह्या अब्जो होत आहेत आणि गरिबी दारिद्र्य वाढत चालले. याबद्दल तुमचं काय मत आहे? अब्जो आता प्रत्येकाचा भाग झाला की ते अब्जो कशा प्रकारे होत आहे. हां. चांगल्या वर्णाने होत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे, वाईट वर्णाने होत आहेत तर त्यानुसार काही तर केलं पाहिजे. आपल्या देशामध्ये फुकट खायची सिस्टीम, दारिद्र्यरेषेखालील लोक, पिवळं कार्ड, तांबडं कार्ड, फुकट घर, फुकट लाईट, हे फुकटे प्रवृत्तीविषयी तुमचं काय मत आहे? फुकटे प्रवृत्ती म्हणजे आता लाईट बिल घ्यायचं नाही काय, हो, पुन्हा नंतर तुम्हाला काय म्हणतात, घर तुम्हाला मोफत, तुम्हाला आता दिल्लीमध्ये लाईट मोफत, पाणी मोफत. म्हणजे हे नॅशनल लॉस आहे की मी पाणी घेतोय, मी पाण्याचे पैसे द्यावे लागतील का नाही, मी लाईट घेतोय, लाईटचे पैसे द्यावे लागतील का नाही. बरोबर. ते तर एक सोशलिस्ट अप्रोच जे चालू केला आहे बऱ्याचशा राज्यामध्ये, हां. मला वाटतं हे चुकीचं आहे. कारण की एकतर ह्यानुसार तुमचा लोकांचे काम करण्याची इच्छा कमी होऊन जाते, की जर तुम्ही फुकट लोकांना देत गेले, लोक उद्या जाऊन तुमच्यावर डिपेंडेंट राहतील गव्हर्नमेंटवर. हां. त्यामुळे एक गव्हर्नमेंटलाही विचार करण्याची गरज आहे की अंडर प्रिव्हिलेज क्लास त्यांच्या निगडीतच काही हे कार्य केलं व्हॉट पाहिजे. इज युअर ओपिनियन अबाउट रिझर्वेशन, ओबीसी रिझर्वेशन, एससी रिझर्वेशन, इकॉनॉमिकली बॅकवर्डेड क्लास रिझर्वेशन? माझं ओपिनियन म्हणण्यापेक्षा राज्यघटनेने आधीच ह्यावर चांगलं सक्षम इनकॉर्पोरेशन केले की कोणत्या क्लासला कुठे रिझर्वेशन असलं पाहिजे. हे किती दिवस द्यायचं? आता ते राज्यघटनेने दिलेलं आहे, त्यावर काही म्हणता येणार नाही. दिवसेंदिवस लोकांना डॉक्टर, इंजिनियर, मग डॉक्टरमध्ये डोळ्याचा डॉक्टर, कानाचा डॉक्टर, हाडाचा डॉक्टर, किडनीचा डॉक्टर, मग इंजिनियरमध्ये सुद्धा व्हेरियस म्हणजे फॅकल्टीज झालेल्या आहेत. पण ह्या 2 फॅकल्टीशिवाय काय, हो, तिसरं की लोकांनी वकील व्हावं का, किंवा क्वालिफाईड मुलं 35% मार्क मिळाले, लॉला आपल्या MBBSला लागत नाही, इंजिनियरना लागत नाही, चला लॉला जाऊ. तर आपलं गुणवंत विद्यार्थी, स्टडीड विद्यार्थी इकडे यावे, या संदर्भात आपलं काय मत आहे? खरं म्हणजे आता वकिली जी राहिली ती आधीच्या वकिलीसारखी राहिली नाही की कोर्टात जाऊन आर्ग्युमेंट करणे. वकिलीमध्ये खूप प्रकार आलेत. आता बरेचसे इन हाऊस काउन्सिल म्हणून जॉईन करतात, कंपनीची इन हाऊस काउन्सिल. जसं एक एक्झाम्पल देतो की XYZ कंपनी आहे, त्याचं लिगल कंप्लायन्स एक माणूस बघतो, तर त्याच्यात खूप डिमांड आहे. बऱ्याचशा लोकांना एक मेंटॅलिटी असते की वकिली म्हणजे जाऊन कोर्टात ब्लॅक अटायर घालून, ब्लॅक ड्रेस घालून आर्ग्युमेंट करणे. आता त्या प्रकारची वकिली राहिलीच नाही. तुम्ही इन हाऊस काउन्सिल बनवू शकतात, किंवा तुम्ही नॉन लिटिगेशन, जसे आता कंपन्याचे मर्जर अँड ॲक्विजिशन होतात, आयनॉक्स आणि PVRचं मर्जर अँड ॲक्विजिशन चालू आहे, तर त्यात कोर्टात जायचा संबंधच येत नाही काही. त्याचं मर्जर अँड ॲक्विजिशन, लिगल कंप्लायन्स, त्याचं स्टेक होल्डिंग, शेअर होल्डिंग, त्याचा एक प्रकार असतो. किंवा अनेक खूप डायव्हर्सिफाईड विषय आहेत आमच्या वकिलीमध्ये. जसं म्हणलं आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट ॲज इन ADR, अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन, आर्बिट्रेशन एक प्रकार आला आहे. तर त्यानुसार एक काळाची गरज आहे की लोकांना माहिती झाली पाहिजे की वकिली काय आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही की वकिली काय आहे. सगळ्यांनी एवढेच मर्यादित आहेत की वकिली म्हणजे जाऊन कोर्टात कोर्ट घालायचा आणि आर्ग्युमेंट करायची. आता ती वकिली राहिली नाही. बरेचसे इंटरनॅशनल आर्बिट्रेशन चालतात, सिंगापूरला हब आहे त्याचं. त्यानुसार एक पर्याय म्हणून लोकांनी निवडावा हीच माझी. त्यासाठी एक क्लॅट, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट, त्याची ट्युशन क्लासेस किंवा त्याची कोचिंग आपल्या मराठवाड्यात फार कमी आहे. मुंबई, पुण्यात किंवा बेंगलोर अशा मेट्रोपॉलिटन सिटीजला खूप अवेअरनेस आहे. आणि क्लॅट ही एक एंट्रन्स टेस्ट जर तुम्ही क्रॅक केली, तुम्ही नॅशनल लॉ इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. साधारणतः ही एक्झाम तुमच्या जनरल नॉलेज, तुमचं करंट लिगल नॉलेज किंवा करंट अफेअर्सवर आणि इंग्लिश ह्यानुसार तुमची एक्झाम घेतात ही लोक.
खरं म्हणजे नॅशनल लॉ स्कूलमधून बाहेर पडता तुमच्या 5 इयर्सचा कोर्स असतो आणि तुमच्या 4th इयरलाच कंपन्या ज्या आहेत MNCs किंवा लॉ फर्म्स म्हणा, जे इंटरनॅशनल लॉ फर्म्स आहेत, बऱ्याचशा फॉरेन लॉ फर्म्स पण येतात की तुम्हाला प्री प्लेसमेंट ऑफर देतात, PPO म्हणतात त्याला, आणि त्याचं पॅकेज जवळता मिनिमम 15 ते 20 लाख इयरली असं स्टार्टिंग पॅकेज असतं. आणि जर तुम्ही हायर पोझिशन किंवा हायर अथॉरिटीपर्यंत पोहोचेपर्यंत तुमचं कोट्याधीशमध्येचं पॅकेज जातं. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लातूरच्या किंवा मराठवाडा नेत्याच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना, त्यातल्या त्यात त्यांच्या मुलांना आपण काय संदेश देऊ इच्छिता किंवा काय सांगू इच्छिता? मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं ड्रीम चेस करा. दुसरे काय म्हणतात की आपले पालक काय म्हणतात, जर समजा एखाद्याला क्रिकेटर व्हायचं असेल आणि त्याचे वडील जर म्हणतात की माझा मुलगा डॉक्टरच होणार किंवा इंजिनियर होणार, जेव्हा असे पालक म्हणतात की माझा मुलगा डॉक्टर होणार किंवा इंजिनियर होणार, त्याच्या शालेय जीवनापासून ते एक बंबार्डिंग करतात की डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. त्यानुसार त्याची मेंटॅलिटी तयार होते आणि मुलगा 11वीत गेला की म्हणतो की मलाही डॉक्टर व्हायचं. नंतर 12वीत जातो, डॉक्टर झाल्यावर म्हणतो कॉलेज भेटत नाही. मग त्यानुसार मी एकच सांगतो की स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, स्वतःवर परीक्षण करा, स्वतःची ड्रीम चेस करा. दुसरे काय म्हणतात यावर विश्वास ठेवू नका. स्वतःचे शिल्पकार स्वतः बना. ड्रीम म्हणजे स्वप्न, आपल्याला काय बनायचं हे आई वडिलांनी न लादता आपण ठरवा. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की पॉवर इज विदिन यू. त्यामुळे स्वतःचं परीक्षण करा की तुमची पॉवर काय आहे, त्यानुसार तुमचं आवड निर्माण तयार. अच्छा, आणखीन तुम्हाला काही वेगळं सांगायचंय? नाही, वेगळं नाही. रिझर्वेशन फॉर वुमेन इज इट इसेन्शियल? बरोबर, महिला सशक्तीकरण एक काळाची गरज आहे आणि त्यानुसार आजकाल मेट्रोपॉलिटन सोडलं, मेट्रोपॉलिटन सिटीज, ग्रामीण भागातल्या महिला आजही बाहेर येत नाही. त्यांना प्रवृत्त म्हणजे एनकरेज करण्यासाठी किंवा त्यांना घराच्या बाहेर आणण्यासाठी एक रिझर्वेशन काळाची गरज आहे. अच्छा, आता तुमचं लातूरचं वास्तव्य कमी, पण व्हॉट्सअप इकडं तिकडं बघत असताना व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट डेली मराठवाडा नेता? खरं म्हणजे तुमचा पेपर रात्री कधी कधी झोपायला रात्री 3 वाजतात आणि 2:30 वाजतात कामामुळे. कधी कधी 1:30ला जरी तुमचा व्हॉट्सअपवर पेपर आला, नोटिफिकेशन वाचलं, तर काम सोडून मी तुमचा पेपर वाचतो. आणि सकाळी ऑफिसला जातानाही लोकलमध्ये किंवा कधी जाताना पेपर नक्कीच वाचतो. एक काइंड ऑफ अट्रॅक्शन झाले किंवा एन्थुजियाझम असते की आज कोणती नवीन बातमी आहे लातूरची, तर नक्कीच रोज आम्ही काय काय इम्प्रूव्हमेंट यंग जनरेशन समोर ठेवता, आम्ही काय काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी तर खूप छोटा व्यक्ती आहे तुमच्या इम्प्रूव्हमेंट बद्दल. नाही 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 नाही, तुम्हाला काय आवडतं? लाईक्स, आता वडिलाच्या लाईक्स वेगळ्या, आजोबाच्या लाईक्स वेगळ्या. तुमच्या यंग जनरेशनला वर्तमानपत्र वाचायलाच वेळ नाही. मग कमी काळात वाचण्यासाठी काय करावं लागेल? नाही, तुमची जी हेडलाईन असती तीच वाचली की एक एन्थुजियाझम होते की ह्याच्यात कंटेक्स्ट काय आहे, त्यानुसार मी वाचतोच म्हणजे वाचतोच. आणि येणारा काय, जरा तुम्ही लॉवर भर दिला की सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स किंवा सुप्रीम कोर्टाने आज काय रुलिंग केली आहे ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ किंवा जे नागरिकांशी रिलेटेड असतात, त्या मी सगळ्या श्रोत्यापुढे तुम्हाला विनंती करतो की 8 दिवसातून 1 दिवस तुम्ही इंग्लिशमध्ये द्या, मराठीमध्ये द्या. मराठवाडा नेता लिहिण्याचं तुम्ही शब्द द्या मला सगळ्या पब्लिक समोर. महिन्यातून 1 दिवस मराठीत लिहिण्याचं थोडं अवघड, इंग्रजी द्या मला, ते ईमेल करा. चालेल. आपण आपल्या कार्यबाहुल्यात बिझी असताना, कौटुंबिक वातावरणात आजी आजोबा, आई वडील, काका मामा सगळं ह्यांच्यात वेळ असताना सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान की एवढ्या कमी वयात तुमची बुद्ध्यांक हा आणखीन खूप 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 मोठा व्हावा. आणि लातूरकर म्हणून तुम्ही देशात काय इरपतगिरींचं नाव, आजोबाचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, आणि मी जे म्हटलं होतं की बापसे बेटा सवयी, तर ते रिअली वडिलाला वाईट वाटलं नाही, वाईट वाटलं नाही. त्यांनी म्हणले अरे म्हणजे बापशे बेटा जे बापाने केलं नाही ते पोराने केलं, तर की तुम्ही आणखीन इम्प्रूव्हमेंट. नाही नाही नाही, तुम्ही माझं मत, माझी त्यांची कुरबुर तुम्हाला काय माहिती आहे काय. आणि आईला त्यांच्या मैत्रिणीचा एक व्हॉट्सअपवर मेसेज आलता की मुलगा किती हुशार आहे
आणि वडिलापेक्षा हुशार. तर बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की वडिलांनी मुलाकडनं हारला म्हणजे तो जिंकला. नाही, अजून हारलो नाही नाही त्यांच्याकडं. तुम्ही नाही हरलात. त्यांना वाटलं मी जे लिहिलेलं वाक्य हो. ते अंडरलाईन करून मला काय बद्दल असं असते का म्हणजे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण खूप मोठे व्हा, सामाजिक जाणीवा ठेवा. बदलत्या कल्चरमध्ये काय एका बाजूला वृद्धाश्रम, एका बाजूला मॉडर्न कल्चर, आपण घडवत असताना स्वतः घडवा, समाजाला घडवा, बिघडणाऱ्याला सुधारायचा प्रयत्न जमलं तर करा. हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं आपणाला शुभेच्छा देतो. आणि अशीच आमची ओळख भविष्यातही ठेवा ही विनंती करतो. आपण श्रोत्यांना मी विनंती करतोय, आपल्यास आपण हे शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.